राजकारण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते केवळ आरोप प्रत्यारोप. पण या कडक शिस्तीच्या नेत्यांच्या आयुष्यातही कधी काळी प्रेमाचे वारे वाहत होते. निमित्त आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच केलेला एक खळबळजनक गौप्यस्फोट. बावनकुळे यांनी आपल्या संघर्षाची कहाणी उघड केली आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती राजकीय नेत्यांच्या फिल्मी लव्ह स्टोरीची. आज आपण अशाच काही कथा पाहणार आहोत, ज्यामध्ये कोणी प्रेमासाठी रिक्षा चालवली, कोणी 19व्या वर्षी आमदाराच्या मुलीला पळवून नेलं, तर कोणाचं प्रेम मात्र राजकारणाच्या वादळात टिकू शकलं नाही. सुरुवात करूया चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापासून. त्यांनी नुकतंच सांगितलं की कयामत से कयामत तक चित्रपट पाहायला गेल्यावर त्यांची ओळख ज्योती यांच्याशी झाली. हा आंतरजातीय विवाह असल्याने घरून प्रचंड विरोध झाला. 150 एकर शेती, घरी सुखसंपत्ती असतानाही केवळ प्रेमासाठी बावनकुळे यांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर परिस्थिती इतकी हालाकीची होती की बावनकुळे यांना नागपूरच्या रस्त्यावर रिक्षा चालवावी लागली आणि दूधही विकावे लागले. एका मंत्र्याचा हा संघर्षाचा प्रवास आजच्या तरुणाईसाठी खरोखरच थक्क करणारा आहे. बावनकुळे यांच्यासारखीच प्रेरणादायी कथा आहे आमदार प्रताप सरनाईक यांची. प्रताप सरनाईक हे मूळचे वर्ध्याचे, पण नशिबाच्या शोधात ते ठाण्यात आले. याच काळात त्यांची ओळख परीक्षा पारकर यांच्याशी झाली. परीक्षाजी या ठाण्यातील वजनदार व्यक्तिमत्व यशवंतराव पारकर यांच्या कन्या होत्या. एका प्रतिष्ठित आणि राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातील मुलगी असूनही परीक्षाजींनी रिक्षा चालवणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्यावर विश्वास ठेवला. लग्नानंतरचा त्यांचा काळ अत्यंत कठीण होता, पण परीक्षाजींनी कधीही प्रताप सरनाईक यांची साथ सोडली नाही. आज प्रताप सरनाईक हे नाव जेवढं मोठं आहे, त्यामागे परीक्षा पारकर यांची खंबीर साथ हेच मुख्य कारण आहे. पुढची राजकीय लव्ह स्टोरी आहे गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा महाजन. मैत्रीचं प्रेमात झालेलं रूपांतर. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय आदर्श आणि गाजलेली जोडी म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा महाजन. ही कहाणी सुरू झाली ती अंबाजोगाईच्या कॉलेजमध्ये. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे जिवलग मित्र होते. याच मैत्रीमुळे मुंडेंची ओळख प्रमोदजीच्या भगिनी प्रज्ञा यांच्याशी झाली. मुंडे साहेबांचा स्वभाव तडफदार होता, तर प्रज्ञाताई शांत होत्या. या प्रेमाचं रूपांतर पुढे विवाहात झालं आणि या लग्नामुळे मुंडे आणि महाजन ही दोन मोठी राजकीय घराणी एका घट्ट नात्यात गुंफली गेली. पण संघर्षाची खरी फिल्म तर आमदार प्रसाद लाड यांची आहे. प्रसाद लाड जेव्हा अवघ्या 19 वर्षाचे होते, तेव्हाच त्यांनी नीता सपकाळ यांच्याशी प्रेमविवाह केला. नीताजी या पाथर्डीचे आमदार आणि मुंबईवर दबदबा असणाऱ्या एका डॅशिंग नेत्याच्या कन्या होत्या. प्रसाद लाड सांगतात की त्यांच्या सासरवाडीचा दरारा इतका होता की अंडरवर्ल्डचे लोकही त्यांना घाबरायचे. अशा कुटुंबाच्या मुलीला 19व्या वर्षी पळून नेऊन लग्न करण्याचं धाडस लाडांनी केलं. लग्नानंतर त्यांनी 70 रुपयासाठी मॅगझिन वाटण्याचं काम केलं, पण नीताजींनी प्रत्येक संकटात त्यांना साथ दिली. पुढची राजकीय लव्ह स्टोरी आहे राज आणि शर्मिला ठाकरे. कलेतून जुळलेलं नातं. महाराष्ट्रातील सर्वात स्टायलिश जोडी म्हणजे राज आणि शर्मिला ठाकरे. शर्मिलाजी या मराठी रंगभूमीचे दिग्गज निर्माते मोहन वाघ यांच्या कन्या. मोहन वाघ आणि राज ठाकरे यांच्यातील जिव्हाळ्याच्या संबंधामुळे हे नातं जुळलं. राज ठाकरेंना फोटोग्राफी आणि कलेची जी आवड आहे ती जोपासण्यात मोहन वाघ यांचा मोठा वाटा होता. राज ठाकरेंच्या प्रत्येक राजकीय संघर्षात शर्मिला ठाकरे त्यांच्या सावलीसारख्या सोबत असतात. राज ठाकरेंचा हाच प्रेमाचा वारसा त्यांची पुढची पिढी म्हणजे अमित ठाकरे यांनीही जपला आहे. अमित आणि मिताली बोरुडे यांची लग्नापूर्वी 9 वर्षापासूनची ओळख होती. मिताली या प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. प्रदीर्घ मैत्रीचं रूपांतर लग्नात करून या जोडीने राजकारणात एक वेगळाच साधेपणा जपला आहे. आता वळूया अशा कथांकडे ज्यांनी सुरुवातीला संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं, पण आता शेवट मात्र दुर्दैवी झाला.
यात पहिलं नाव आहे सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला यांनी सर्व विरोध पत्करून लग्न केलं होतं. पण 2023मध्ये सचिन पायलट यांनी स्वतःला घटस्फोटीत जाहीर केलं. अशीच काहीशी कथा साराचे भाऊ ओमर अब्दुल्ला यांचीही आहे. ओमर यांनी पायल नाथ यांच्याशी 1994मध्ये प्रेमविवाह केला होता. पण 17 वर्षाच्या संसारानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि सध्या त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू आहे. लातूरचे आमदार धीरज देशमुख यांनी बॉलिवूडचे दिग्गज निर्माते वाशू भगनानी यांची कन्या दीपशिखा यांच्याशी 6 वर्षाच्या मैत्रीनंतर विवाह केला. राजकीय आणि चित्रपट घराण्याला जोडणारा हा एक अत्यंत शाही आणि यशस्वी प्रेमविवाह मानला जातो. ठाकरे आणि पाटील अशा 2 दिग्गज घराण्यांना एकत्र आणणारा विवाह म्हणजे निहार ठाकरे आणि अंकिता पाटील. निहार हे राज ठाकरे यांचे पुतणे तर अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या. मैत्रीतून सुरू झालेला हा प्रवास एका सुंदर नात्यात रूपांतरित झाला. तर मित्रांनो, सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या या नेत्यांच्या आयुष्यातील या हळव्या बाजू तुम्हाला कशा वाटल्या? चंद्रशेखर बावनकुळे, प्रताप सरनाईक आणि प्रसाद लाड यांनी उघड केलेली ही संघर्षाची गाथा आपल्याला बरंच काही सांगून जाते. तुम्हाला यापैकी कोणती लव्ह स्टोरी सर्वात जास्त भावली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.